काय ग राम राम. हा झाला झालं नाश्ता पाणी झाला गेला. खेळतात ते. काय करू. हा हो काय ग. काय दिसत का तुला. तर आज आहे गुरुपौर्णिमा. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आज माझ्या सर्व फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या सर्व फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि आता काय आई नसल्यामुळे आईचंच पाय पुजावं लागतं ते. तर आता आम्ही गुरुपौर्णिमा साजरा करतोय. तर आज आहे गुरुपौर्णिमा. आज 2 वर्ष होतं भाऊ. गेल्या वर्षी काय केलेलं नव्हतं आम्ही. आमच्या अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा झाली. जर वेळेस आमचा भाऊ असते तर ह्यावेळेस काय का भाऊ नाही तर त्याच्यामुळं आमच्या अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे. तर पहिल्यांदा आधी आई वडिलाचं गुरुपूजन करायचं आणि नंतर आपल्या गुरुकडे जायचं, नंतर देवाचं करायचं. तर असू द्या, चला बघूया. अजून गुरुकडे पण जाणार आहे. तिथे गेल्यावर अजून तुम्हाला दाखवेन तिथलं. मग चला. तिकडे बघा. तर चला मग, झाली गुरुपौर्णिमा. बघितलं, जर बरेच भाऊ असते तर आईची भाऊची मी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. पण ह्यावेळेस मी आईला कपाळाला कुंकू पण नाही लावू शकलो. नुसतं पायाला लावलं, हार घातला. तुम्ही बघितले, वाईट वाटलं. आणि भाऊचा फोटोच्या पाया पडलो. आठवण झाली भाऊची. आज आईची साडी धुवून टाकलेली, आणली, काढली. भाऊची आठवण झाली आज. मित्रांनो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत खरंच आधी देवसुद्धा नंतर आहे. आधी आई वडील, नंतर देव. कारण
जोपर्यंत आहे तोवर किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर आईवडिलाची किंमत कळते. मिस यू भाऊ, तिथनंच आशीर्वाद द्या. आज तुम्ही बघायला पाहिजे होता. हालात खाल करून घर झालं, बोळ झाला, मनात इच्छा पूर्ण झाल्या, पण तुम्ही बघायला नाही. भाऊ असतं म्हणजेच भाऊनं बरंच हे केलं असतं. तरी पण मी भाऊचा आणि आईचा जुना व्हिडिओ पाय पुजलेला मी आठवण म्हणून टाकल, स्वीकार करा. कारण बऱ्याच जणांची कमेंट आली, काय दादाचा फोन आला, योगेश भाऊ नसलं म्हणून काय झालं, आईचे तरी गुरुपूजन करा. पण मी आपल्या भोळ्या भक्तीनं आईचं गुरुपूजन केलंय. कोण घरी माणसं येतील म्हणून मी थोडंसं जिलबी आणि चिवडा केलाय, आणलाय विकतच, टायमिंग नव्हता करायला. तर असू द्या मित्रांनो, मी शेजारचं मंदिर आहे, मंदिरातली पूजा केलेली ती पण व्हिडिओ तुम्हाला टाकतो. भाऊची जुनी गुरुपूजन केलेलं ते पण व्हिडिओ टाकतो. आईचं पण पूजन केलेलं व्हिडिओ टाकतो. आणि माझ्या सर्व फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आईवडिलाची पूजा करा, आईवडिलाची सेवा करा, आईवडिलाचं गुरुपूजन करा. आणि उपास आहेत त्याला केळीचे वेफर्स आणल्यात आणि इथं आणि चिवडा आणलाय पिशवीत. ह्या म्हणलं कोण आलं तर त्यांना चहाला दूध आणलंय. इथं चहाला दूध आणले इथं, म्हणलं उपास असते ते लोक आहेत इथे. पण मी मित्रांनो भाऊचा व्हिडिओ टाकेल आठवण म्हणून, तर बघा कृपया करून, तेवढा समाधान वाटेल.